एक मोठी बातमी समोर येते। दादरमध्ये शिवसेनेचा जाहीर मेळावा। या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी पाहायला मिळते। तर ठाकरे बंधूंच्या युतीवर एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। रात्री 8 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेतील। तर दादरमध्ये शिवसेनेच्या जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, काय सविस्तर माहिती आहे? काही क्षणातच आता एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना संबोधित करतील। यावेळी एकनाथ शिंदे नेमकं काय सांगतायत, काय मार्गदर्शन करणार आहेत, याकडे सर्वांचंच लक्ष आहे। उमेश, नक्कीच मेघना, कारण आज जे आहे ते दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे ते हा सगळा मेळावा पार पडणार आहे। आणि यासोबतच जी अंतर्गत निवडणूक आहे याबाबत देखील जे आहे ते निवडणुका होणारच। आता जर आपण पाहिलं तर त्यासाठी सगळे नेते मंडळी असतील, आमदार मंडळी असतील किंवा जे स्थानिक नेते मंडळी आहेत या सगळे यायला सुरुवात झालेली। आताच थोड्या वेळापूर्वी आमदार सुर्वे हे गेले आणि यासोबतच मंत्री भरत गोगावले असतील, संजय शिरसाट असतील, हे देखील उपस्थित झाले। तर थोड्या वेळातच जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या सगळ्या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिका यासोबतच राज्यातल्या इतर ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत या सगळ्या संदर्भात नेमकं एकनाथ शिंदे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना काय संबोधन करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। कारण काही दिवसापूर्वीच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, त्याच्यामुळे मोठा फटका जो आहे तो शिवसेनेला बसू शकतो, अशा प्रकारचा एक मतप्रवाह तयार झाला आहे। कुठेतरी मोरल जो आहे तो आपल्या कार्यकर्त्यांचा डाऊन होऊ नये, निवडणुकांसाठी उत्स्फूर्तपणे या सगळ्या कार्यकर्त्यांनी बाहेर यावं आणि आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे, कशाप्रकारे आपण या सगळ्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत, याबाबत एक संदेश जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, मंत्र्यांना आणि नेत्यांना देणार आहेत। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असा हा आजचा मेळावा जो आहे तो बाहेर पडतोय। त्याआधी ज्या स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका, ज्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका आहेत त्या पार पडतील आणि ते झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे पत्रकार परिषदही घेतील आणि पत्रकार परिषदेतून नेमका या मेळाव्याचा नेमका संदर्भ काय, नेमका ह्या मेळावा घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना, नेत्यांना कोणता संदेश दिला याबाबत देखील मार्गदर्शन करणार। त्यामुळे ही पत्रकार परिषद देखील अत्यंत महत्त्वाची असणार आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी अद्याप अधिकृतपणे एकत्र येण्याबाबतची कोणतीही आश्वासन किंवा याबाबतची घोषणा केलेली नाहीये। मात्र अशा प्रकारे एक युती होऊ शकते अशी शक्यता जी आहे ती राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे। आणि त्यामुळेच याआधी जर आपण पाहिलं तर शिवसेनेसोबत राज ठाकरे येतील अशा प्रकारचा समीकरण जे ती जुळताना पाहायला मिळत होती, मात्र ती आता जुळताना दिसत नाहीयेत। त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकासाठी नेमकी काय रणनीती असणार आहे याबाबत सगळे आज जी आहे ती सविस्तर चर्चा होणार। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा मेळावा जो तो आज पार पडतोय। त्यामुळे एकनाथ शिंदे या सगळ्या संदर्भात काय बोलणार आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। मेघना, उमेश, आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने तर हा मेळावा जो आहे, ही बैठक जी आहे ती महत्त्वाची आहेच। मात्र मागील काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर शिवसेनेचे काही नेते काही जास्तच चर्चेत आहेत। संजय गायकवाड असू देत, संजय शिरसाट असू देत किंवा भरत गोगावले यांचे व्हिडिओज जेव्हा बाहेर आले आणि त्यानंतर शिवसेनेबद्दल जी चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने देखील आज एकनाथ शिंदे काही बोलतील का याकडे देखील लक्ष असणार आहे। उमेश, नक्कीच मेघना, कारण गेल्या काही दिवसापासून म्हणजे खास करून जर आपण पाहिलं तर पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि हा अंतिम आठवडा आहे। तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हा मेळावा पार पडतो। मात्र या गेल्या 2 आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे मंत्री किंवा नेते मंडळी असतील, आमदार असतील, ते अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळालेत। कारण ज्या प्रकारे संजय गायकवाड यांनी ज्या कॅन्टीनच्या कामगाराला मारहाण केली, त्यानंतर संजय शिरसाट यांचा जो बॅग भरलेला त्यांच्या बेडरूममधला व्हिडिओ बाहेर आला, यासोबतच संदीपान भुमरे यांना एका दिवसात किंवा लवकरात लवकर तो दारूचा परवाना कसा काय मिळाला, अशा अनेक प्रकरणं जी बाहेर आले। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मंत्री, नेते मंडळी जे आहेत ते अडचणीत आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारे अडचणीत आपले नेते मंडळी, मंत्री येत असताना त्या सगळ्या मंत्र्यांना, त्या सगळ्या नेत्या मंडळांना, आमदारांना कशा प्रकारे आता एकनाथ शिंदे संदेश देतात किंवा त्या कुठल्या सूचना करतात हे देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे हा सगळा मेळावा होत असताना प्रसारमाध्यमांना वर घेतले गेले नाही। म्हणजे थेट कधी आपण पाहतो की प्रसारमाध्यमांना मेळाव्यांचं प्रक्षेपण जे आहे ते करण्यासाठी परवानगी दिली जाते, मात्र यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही। थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे
ती सायंकाळी 8-8:30च्या दरम्यान पत्रकार परिषद घेणार. त्यामुळे अत्यंत गुपित ठेवून म्हणजे आपल्या सगळ्या नेत्या मंडळांना, आपल्या कार्यकर्त्यांना उपदेश जो देणार आहे त्याबाबत प्रसारमाध्यमात जास्त निश्चित. प्रसिद्धी होऊ नये याची देखील दक्षता घेतलेली आहे. मात्र ह्या सगळ्या प्रकरणावर असतील म्हणजे मंत्र्यांचे सगळे व्हिडिओज बाहेर येत आहेत किंवा मग युती संदर्भात नेमकं काय होणार या सगळ्या बाबतीत मार्गदर्शन जे आहे ते एकनाथ शिंदे आज आपल्याला करताना पाहायला मिळतील. नक्कीच. मेघना. धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर थोड्याच वेळात एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.